लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कोड पाखिंडी येथील खदानीचे खोदकाम नियमबाह्य, महसूल विभाग व पोलीस विभाग यांचे दुर्लक्ष, चौकशी पूर्ण होईपर्यंत खदान बंद ठेवण्याची मागणी। यवतमाळच्या झरी-जामणी तालुक्यातील कोड पाखिंडी येथील आरबी घोडके कन्स्ट्रक्शन कंपनीचे खदान असून त्या खदानीमध्ये नियमबाह्य खोदकाम करीत असून त्या खदानाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना तालुका संघटक दयाकर गेडाम यांनी नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्याकडे निवेदनातून केली आहे। कोड पाखिंडी येथे खदान असून त्या ठिकाणी जेसीपी व पोकल्यांच्या सहाय्याने खोदकाम करून करोडो रुपयांचा मुरुम व गिट्टी तेलंगणा राज्यामध्ये वाहतूक केली जात आहे। प्रत्येक दिवसाला अंदाजे 100 ब्रास खनिज महाराष्ट्रातून आंध्रमध्ये वाहतूक होत असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे झरी ते आंध्राच्या सीमेवरील दिग्रस गावापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहनधारकांना त्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे त्या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात सुद्धा झाले आहेत। त्या शेतीमध्ये शासनाकडून 6 मीटर खोदकामाची परवानगी असताना त्या ठिकाणी जेसीपी व पोकल्यांच्या सहाय्याने 20 मीटरपेक्षाही खोदकाम केल्याचे आढळले आहे। तसेच या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक होत असून आजूबाजूच्या शेतामध्ये दगड पिकांमध्ये पडत असून त्यांच्या पिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार सुद्धा यापूर्वी कोड पाखिंडी येथील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती। तेव्हा त्या तक्रारीवरून संबंधित कंपनीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही। त्या महिला शेतकरी व कंपनीमध्ये देवाणघेवाण झाल्याच्या चर्चा दबक्या आवाजात चालू आहेत। या कंपनीवर प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा वरदहस्त असल्याने महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। तेव्हा जिल्हा प्रशासनाकडून या कोड पाखिंडी येथील खदानाची चौकशी करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत खदान बंद ठेवण्याची मागणी निवेदनातून केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातील कोडपाखिंडी गाव हे अगदी तहसीलपासून 2 किलोमीटर आहे। तिथं आरबी घोडके कंपनी एका गरीब शेतकऱ्यांची जमीन हे संबंधी पत्रावर खोदकाम करण्यासाठी परमिशन घेऊन शासनाच्या नियमानुसार 6 मीटर खोदकाम करायची परवानगी असताना या खदानवर मी दयाकर गेडाम शिवसेना तालुका संघटक याने भेट दिली असता इथं मला 20 मीटर खोदाई केलेले दिसले। या कंपनी हे रात्र दिवस ब्लास्टिंग करून जेसीपी आणि पोकलॅन मशीनच्या सहाय्याने रात्रभर ब्लास्टिंग करून हे नियम डावलून हे त्याचं जे काही दगड आहे तो दगड करोडो अब्ज रुपयाचा दगड त्यांचे कंपनीचे कमीत कमी 20 ट्रक आहे। त्या एका ट्रकमध्ये कमीत कमी 6 ब्रास न्यायला पाहिजे। त्यात 12 ब्रास हे नेऊन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातला महसूल डुबवून हे तेलंगणा राज्यामध्ये घेऊन राहिले। त्यामुळे दिग्रस हे गाव रेल्वे गेटपासून पुरा 2 किलोमीटर रस्ता या कंपनीमुळे या ट्रकमुळे खराब झाला। या कंपनीवर कसल्या प्रकारचं महसूल प्रशासनाचं अंकुश नाही आहे। याआधी कोडपाखिंडी गावातील महिला पुरुषांनी या कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता, तक्रारी केल्या होत्या। त्यातली कुठली प्रशासनाला दखल न घेता या दखलचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही। हे दाबले गेली काय गेली असं निर्देश माझ्या आलं। त्यामुळे या कंपनीवर एक तर कंपनी बंद करा, नाही तर या कंपनीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। महसूल प्रशासनाची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.